तानाजी सावंत यांच्या मुलाच्या गायब प्रकरणाने राज्यात उडाली एकच खळबळ. राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तानाजी सावंत आणि वाद यांचे नाते खूप जुने आहे. अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये गोंधळ उडत असतो. मात्र यावेळी वाद त्यांच्या कुटुंबियापर्यंत पोहोचला. त्यांचे चिरंजीव ऋतुराज सावंत हे त्यांना काही न सांगता थेट बँकॉकला रवाना झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तानाजी सावंत यांनी थेट मुलाच्या अपहरणाची तक्रार देखील नोंदवली आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर NGTV मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तानाजी सावंत यांच्या मुलाचा अचानक कोणालाही न सांगता विदेशात जाण्याचा निर्णय अनेकांना धक्कादायक वाटत आहे. काही दिवसापूर्वी ऋतुराज सावंत यांची घरच्यांशी नीटशी चर्चा होत नव्हती. मात्र त्यांनी बँकॉकला जाण्याचा निर्णय घेतल्याची कुणकुण लागली नव्हती. मुलाशी संपर्क होत नसल्याने तानाजी सावंत यांनी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. ऋतुराज सावंत यांच्या मोबाईल लोकेशन आणि इतर माहितीचा मागोवा घेतला असता ते थेट बँकॉकला रवाना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हे अपहरण होते की त्यांना स्वतःहून जाण्याचा निर्णय घेतला, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याबाबत तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणतात, माझ्या मुलाशी संपर्क होत नसल्याने मी काळजीत पडलो होतो. त्यामुळे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली, पण त्याचा शोध घेतला असल्याचे समजले. हा कौटुंबिक विषय आहे आणि यावर उगाच राजकारण होता कामा नये. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा.